पुढची बातमी पाहूयात। दुरुस्ती करू नका असं सांगून सुद्धा ऐकलं नाही, त्यामुळे दुर्घटना घडली आणि याच दुर्घटनेमध्ये 10 जणांचा जीव गेलाय। भिवंडीतल्या नारपोली येथील कोयनूर अपार्टमेंटमध्ये इमारतीचा पिलर कोसळला। हा पिलर अतिशय धोकादायक होता, त्यामुळे तिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं। त्याच वेळी इमारत एका बाजूने झुकत असल्याचं लक्षात आल्यानं सर्व कुटुंबांना स्थानिकांनी बाहेर काढलं होतं। अशा बिल्डिंग पासून पडून जर मला कोसळून 9 लोकांचा जीव जातो आहे, फॅमिली उघड्यावर पडते आहे, याला जबाबदारी फिक्स करून कारवाई होणे अपेक्षित आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिटसाठी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। या सगळ्यांना 25-25 लाख रुपयाची मदत सुद्धा सरकारने केली पाहिजे, कारण हे सर्व कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे। त्यांना आता राहायला घर नाही अशी परिस्थिती आहे। त्यांनी कुठे जाऊन राहावं, कसं कुटुंब सांभाळावं, या संकटात ही सगळी मंडळी आहे। याला कुठेही हे न करता सरकारने मदत करावी अशी मागणी सुद्धा आमची आहे। जे मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे, सकाळीच बोललेलो आहे। त्यांनी या ठिकाणी जी नियमानुसार मदत आहे एनडीआरएफच्या निकषानुसार 4 लाख रुपये 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती जाहीर केलेली आहे। त्यांना सगळ्यांना प्रत्येकी मृताच्या मागे जी रक्कम या ठिकाणी त्यांनी मदत ही त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल। दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी यांनी दोषींवरती कारवाई करणार असल्याचं सांगितलं। पाहूयात नेमकं जिल्हाधिकारी काय म्हणतात। वास्तविकपणे ह्या बिल्डिंगचं रिपेअर होणंच अपेक्षित नव्हतं, इतकी ती धोकादायक होती। आणि 11च्या दरम्यान ही बिल्डिंग मग कोलॅप्स झाली, ज्याच्यामध्ये जी कॉन्ट्रॅक्टरची लोकं होती ती आणि बाहेरची 2-3 लोकं आतमध्ये गेली होती खालच्या बेसमेंट आणि त्या एरियामध्ये, तर त्यांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। सन्माननीय शिंदे साहेबांशी पण बोलणं झालं माझं। शिंदे साहेबांनी सांगितलं पीडित कुटुंबियांना जी मदत द्यायची सरकारच्या माध्यमातून ती दिली जाईल असं मला सांगितलं, आणि त्याच्या माध्यमातून बाकीचे एनजीओ त्याची पण आपल्याला त्याची पण हे करण्यासाठी त्यांना पण मदत केली जाईल।